कवयित्री स्मिता किल्लेकर यांच्या गंधमातीचा काव्यवाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. शब्दगंध कवी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम. काव्यवाचनासह खुल्या कवी संमेलनातून साहित्य रसिकांना पर्वणी. बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनमध्ये शब्दगंध कवी मंडळ संघ बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंध मातीचा या कवयित्री स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचन कार्यक्रमानं साहित्य रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. काव्यवाचनासह आयोजित खुल्या कवी संमेलनालाही कवी, कवयित्री आणि साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. व्यासपीठावर शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा गद्रे यांनी केलं. मुख्य काव्य वाचन सत्रात स्मिता किल्लेकर यांनी विविध विषयांवरील आपल्या निवडक कविता प्रभावी शैलीत सादर केल्या. आदी माया या कवितेतून आईच्या प्रेमाची अथांगता, आधुनिक ओबींमधून बदलत्या समाजाचं वास्तव, अस्तित्वमधून स्त्रीच्या आत्मभानाचा संघर्ष, तर आनंदाचा ठेवा या अभंगातून ग्रंथ हेच गुरु, जीवन साकारू असा वाचन संस्कृतीचा संदेश त्यांनी दिला. बरसात, झिम्माड पाऊस आणि आक्रोश या कवितांमधून निसर्ग, शेतकरी जीवन आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या शेतीच्या ऱ्हासाचं वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडलं. उभ्या पिकावर फिरत गेला बुलडोझर या ओळींनी सभागृहात क्षणभर गंभीर वातावरण निर्माण केलं. गडजेजुरी, शुभमंगल सावधान आणि भारूड या रचनांमधून भक्ती, सामाजिक वास्तव आणि उपरोधिक भाष्य यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या माझी सखी या कवितेनं रसिकांची विशेष दाद मिळवली. एका अक्षरात सजते, शब्दात रंगून जाते, अंतरंगात हळुवार उमलते, माझी कविता सखी बनते या ओळींनी कवयित्रींचे कवितेशी असलेले भावबंध अधोरेखित केले. प्रत्येक कवितेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर झालेल्या खुल्या कवी संमेलनात मनीषा नाडगौडा, अस्मिता अळतेकर, स्नेहल बर्डे, गुरुनाथ किरमिटे, चंद्रशेखर गायकवाड, रेखा गद्रे, सीमा कणबरकर, गौरी धामणेकर, अपर्णा पाटील, मधु पाटील, शुभदा खानोलकर, बसवंत शहापूरकर, प्राध्यापक महादेव खोत, सुधाकर गावडे आणि परशुराम खेमणे यांच्यासह अनेक कवी कवयित्रींनी पाऊस, निसर्ग, समाज, राष्ट्रप्रेम, स्त्री जीवन आणि मानवी मूल्यांवरील स्वरचित कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरला. अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक अशोक आलगोंडी यांनी स्मिता किल्लेकर यांच्या कवितांचा चिकित्सक आढावा घेत त्यांच्या कवितांमध्ये मातृत्व, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, सामाजिक भान, अध्यात्म, स्त्रीमन आणि मानवी संवेदनाचा सुरेख संगम असल्याचं सांगितलं. सहज, प्रवाही आणि थेट वाचकांच्या मनाला भिडणारी भाषा हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा गद्रे यांनी केलं, तर सुधाकर गावडे यांनी आभार मानले. साहित्य, संवेदना आणि सामाजिक जाणीवांचा सुरेख मिलाप घडवून आणणारा हा काव्य महोत्सव रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.